हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज आहे 27 ऑगस्ट। आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। जसं की मी तुम्हाला प्रत्येक मिनी व्लॉगमध्ये सांगत गेले, घरी गणपतीचं आगमन होणार, डेकोरेशन वगैरे केलंय। काल तुम्ही डेकोरेशनचा व्लॉग बघितला असेल तर आपलं फायनल डेकोरेशन झालेलं आहे। आता सर्व पूजेचं सामान वगैरे ठेवलेलं आहे, लाईट वगैरे सर्व झाले। तर बस गणपती बाप्पाला घेऊन यायचं, आता खूप एक्साइटमेंट आहे। तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट रेडी झाल्यावरतीच भेटतो। आता मी रेडी झालेलो आहे, आता गणपती आणायला जायचं, आगमन करायचं गणपतीचं। सर्व आमची फॅमिली रेडी झालेली आहे, आम्ही रेडी झालेलो आहेत, आम्ही चाललेलो आहेत गणपती आणायला। अर्धी पब्लिक पुढे गेली, अर्धे पाठी मागे राहिले। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। फायनली 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे ना आपलं, जे आपण वेट केलेलं गणपती आपल्या घरी येणार आहे। आता गणपती घेतलेले आहेत आम्ही आणि आता घरी निघालोय। आमचा उत्साह काय गगनात मावत नाही, खूप आनंद झालेला आहे आम्हाला। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। 1 2 3 4 गणपती आले। हे उडवा गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती आले, गणपती बाप्पा मोरया मोरया, गणपती आले मोरया मोरया, गणपती आले। महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, सुख करता फायनली गणपती आलेले आहेत घरी। 2 घरामध्ये समोरासमोर गणपती आहेत। आता मी आधीच्या गणपती पाशी आहे। कसं वाटतंय आधी तुला? मला मजा येते। फर्स्ट इयर आहे आधीचं, माझं सेकंड इयर आहे। आम्ही दोघं पण आधी आहे। आमच्या बाजूच्या मावशी पण दर्शन घ्यायला आलेत। आता घरामध्ये असे पाहुण्यांची रांग लागते गणपतीचं दर्शन घ्यायला, खूप भारी वाटतं। वर्षातले 5 दिवस असतात, गणपती आपल्या घरी येतो। मोरया मोरया। आता मी तुम्हाला खूप वेळानंतर भेटतोय। खूप सकाळी म्हणजे लेट झाला, प्राणप्रतिष्ठापना वगैरे करायला, आरती वगैरे झाली, त्याचे ब्लॉग वगैरे घेतले। आता शांत जरा निवांत झालोय, आराम आहे आता। बघा गणपती खूप क्यूट दिसतो, असं इमोशनल व्हायला होते गणपतीकडे बघून।
लास्टच्या दिवशी तर मला खूप वाईट वाटणार आहे. त्याच्यामध्ये आपण गणपतीसाठी उकडीचे मोदक केलेले आहे ते दाखवतो आता तुम्हाला. चला बघा, उकडीचे मोदक रेडी केलेले आहेत बघा. स्टीम करायला घेतली मम्मीने. आता हे दुपारीच बनवून ठेवले त्याने. आता आरतीची वेळ होणार आहे. हळदीचं पान आहे ना हे, ह्याच्यावरती मोदक उकडायला ठेवले. ते स्मेल येतो, टेस्ट पण त्याची जराशी येत असेल. पण फर्स्ट टाइम हे हळदीच्या पानावरती उकडून आम्ही करतोय. तर गणपतीला हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत. आता नैवेद्य दाखवूया 21 मोदकांचा. बाप्पा हे मोदक बनवलेत, आता स्वीकार कर. आता आधीच्या पण गणपतीला मोदकांचा नैवेद्य घेऊन आलेलो आहे मी. खूप भारी वाटते. ही पण मूर्ती सुंदर आहे. तुम्हाला माझा आजचा गणपती आगमनचा व्लॉग आवडला असेल नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.